अतिक्रमणमुक्त इचलकरंजीच्या धडक मोहिमेमुळे शहरातील मुख्य मार्ग आता मोकळा श्वास घेताना दिसतोय। मात्र काही व्यावसायिकांनी पर्यायी जागेची मागणी केली आहे। त्यामुळे महापौर उदय धातुंडे यांनी अतिक्रमण काढलेल्या व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत पाहणी केली। त्यामुळे आज 5व्या दिवशी शहरातील मुख्य मार्ग अतिक्रमण मुक्त दिसत होते। इचलकरंजी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्यानं त्याचा वाहतुकीला अडथळा होत होता। याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनानं शहर अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्णय घेतला। सर्वांना विश्वासात घेऊन 21 एप्रिलपासून ही मोहीम सुरू केली आणि 4 दिवसात मुख्य मार्ग अतिक्रमण मुक्त केल्यानं रस्त्यांनी मोकळा श्वास घेतलाय। मात्र अतिक्रमण काढलेल्या 200हून अधिक व्यावसायिकांनी महापौरांच्या समोर व्यथा मांडून पर्यायी जागेची मागणी केली होती। त्यानुसार आज महापौर धातुंडे, उपमहापौर डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजी फेरीवाला संघटनेच्या शिष्टमंडळासह भागाभागातील व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना पर्यायी जागेसह आवश्यक सोयी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। काही व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात कालावधी लागेल, पण कोणावरही अन्याय होणार नाही अशीच भूमिका धातुंडे यांनी जाहीर केली। या पाहणीच्या वेळी नगरसेवक रवी राजपुते, भाऊसाहेब आवळे, फेरीवाला संघटनेचे सदा मलाबादे, दीपक पाटील, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।